नमस्कार. महाराष्ट्र उन्हानं तळपत आहे. सूर्य आग ओकू लागलेला आहे आणि याच वातावरणामध्ये महाराष्ट्रामध्ये नवे देशभर लोकसभेत निवडणुकीचा फड चांगलाच तापू लागलेला आहे. उमेदवार दाखल होत आहेत. काही ठिकाणी उमेदवारांच्या याद्या पक्षांकडून जाहीर होत आहेत. महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा मतदारसंघ उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ या ठिकाणावरनं रोहन देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. त्यांनी या ठिकाणी सातत्याने एकमेकाच्या विरोधात लढणाऱ्या दोन्ही शक्तीला आज आव्हान दिलेलं आहे आणि त्यांच्या उमेदवारी दाखल करण्याच्या वेळेला जी गर्दी होती, तरुणांचा जो उत्साह होता, हा आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे, ऐकलेला आहे, वर्तमानपत्रात वाचतोय. या सर्व पार्श्वभूमीवर त्यांना बघण्यासाठी आलेल्या समाजाला त्यांच्याकडून काही अपेक्षा आहेत आणि त्यांना जाणून घ्यायचं आहे. या निमित्तानं आपण ही मुलाखत आयोजित केलेली आहे. तर रोहन देशमुख आज आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत. आपण त्यांना विचारू की उस्मानाबादच आपण का निवडला. नमस्कार. मी गेल्या 5 वर्षापासून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये एक जनतेच्या जे सामान्य जनतेचे जे प्रश्न आहेत त्याच्यावरती सातत्याने काम करण्याचा प्रयत्न करत आहे. आज या ठिकाणी जर सोलापूर जिल्ह्यामध्ये जर मी काम केलं असतं तर कदाचित लोकांनी गृहीत धरलं असतं की वडिलांनी सगळं उभा केलेलं आणि ते मुलगा पुढे चालवत आहे. पण आपली एक नव्या अर्थाने ओळख व्हावी, एक कामाला चांगली संधी मिळावी, लोकांच्या समस्या सोडवण्यामध्ये आपला एक हातभार असावा, या उद्देशाने मागच्या 5 वर्षापासून उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये मी काम करत आहे. आज त्या ठिकाणी अनेक प्रश्न आहेत. उस्मानाबाद जिल्हा आज एक मागासलेला जिल्हा म्हणून लोक ओळखतात. खरं तर खऱ्या अर्थाने उस्मानाबाद जिल्ह्याची ओळख जर पाहायला गेलं तर कुलस्वामिनी तुळजाभवानीचं क्षेत्र असणारं हे जिल्हा, पण दुर्भाग्याने आज अनेक गोष्टींमुळे हा मागासलेला जिल्हा आज राहिलेला आहे आणि या ठिकाणी काम करण्याचा खूप मोठा वाव आहे. मोठे कामं या ठिकाणी उभा राहू शकतात आणि त्याच अर्थाने मी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये गेल्या 5 वर्षापासून काम करत आहे. आपण उस्मानाबाद निवडला. उस्मानाबाद हा मराठवाड्यातला मोठा जिल्हा आणि आपला तर जो मतदारसंघ आहे तो आपल्याला आपलं वय पाहता, आपला अनुभव पाहता झेपेल की नाही अशी शंका लोकांच्या मनात आत्तापासूनच आहे की एवढा जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 11 तालुके या मतदारसंघात येतात. महाराष्ट्रातला एवढा मोठा मतदारसंघ कुठलाही नसेल. साधारणतः 17 लाख काहीतरी मतदार आहेत आपल्या या भागात. तर आपण ह्या सगळ्या प्रचाराची यंत्रणा आणि एवढ्या लोकांपर्यंत कसं पोहोचणार? मला असं वाटतंय की आज अनेक जण मला विचारतात की बाबा आपलं वय साधारणपणे 25 आहे, खरोखरच आपल्याला ही जबाबदारी सांभाळेल म्हणजे पेलू शकते का नाही. मला असं वाटतं की मी एक 4 वर्षापूर्वी छोटंसं उदाहरण द्यायचं जर झालं तर लोकमंगल मल्टीस्टेटची जबाबदारी या ठिकाणी घेतली होती. लोकमंगल मल्टीस्टेटची जबाबदारी घेत असताना त्याच्या 30 शाखा होते. आज जवळपास 125 शाखा या महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही राज्यांमध्ये कार्य करत आहेत आणि आज 200 कोटीची उलाढाल, 450 कर्मचारी ह्या संस्थेमध्ये आज काम करत आहेत. ही संस्था पाहत असताना अनेक अनुभव आले, अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रशासनाचा अनुभव या ठिकाणी आला, मनुष्यबळाचा अनुभव आला, कार्य कशा पद्धतीने केलं पाहिजे, लोकांच्या अडचणी काय असतात, या सर्व गोष्टींचा एक छोटा अनुभव या ठिकाणी आलेला आहे. आणि 4 वर्षापासून लोकांमध्ये फिरत असताना, लोकांशी संवाद करत असताना लोकांचे प्रश्न काय आहेत, त्याच्यावरती आपण कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे, या सर्वांची त्या ठिकाणी आढावा घेऊन काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये लोकमंगल मल्टीस्टेटच्या 40 शाखा असतील, लोहारा या ठिकाणी कारखाना असेल, परांडा या ठिकाणी डेअरी असेल, अशा वेगवेगळ्या माध्यमातून लोकमंगलच्या माध्यमातून कुठलीही सत्ता नसताना, कुठलंही लोकप्रतिनिधीचं पद नसताना आपल्या क्षमतेने आणि आपल्या बुद्धीने जेवढं काही जमेल तेवढं या ठिकाणी प्रामाणिकपणे या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करत आहे. राहिला प्रश्न आज संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पोचण्याचा की बाबा आपण 17 लाख मतदार आहेत, 11 तालुके आहेत, जवळपास 1200 गावं आहेत. आज माझ्या जवळपास 650 गावं या ठिकाणी फिरून झालेले आहेत आणि असंच मी संपर्क करून या ठिकाणी आज तर टेक्नॉलॉजीमुळं आज एखादी गोष्ट जर तळागाळापर्यंत पोचवायची असेल तर टेक्नॉलॉजीच्या रूपाने ती एका सेकंदामध्ये पोचू शकते. वेगवेगळे माध्यम आहेत आज पोचण्यासाठी आणि अशा पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करत आहे. राजकारणात तरुणांचा ओढा नक्कीच असतो, परंतु पायरी पायरीने लोक राजकारणाकडे येतात. पण आपला प्रवास थोडासा प्रवाहाच्या विरुद्ध पोहणारा आहे असं दिसतंय एकंदरीत आपलं म्हणजे स्वभाव दर्शन की तुम्ही थेट लोकसभेला निवडणुकीला उभारलात.
मग सुरुवात करायची तर ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती, नगरपालिका क्षेत्रात असताल तर नगरसेवक, पण तुम्ही थेट अशी उडी घेतली, तर त्यामागचं कारण काय? मला असं वाटतंय की अनेक गोष्टी असतात वेगवेगळ्या. साध्या आमदारकीसाठी तुम्ही नाव आणलं नाही, थेट खासदारकीसाठी आणलं, मग लोकांनी एकदम तुमच्यावर असा विश्वास कसा टाकायचा? मला असं वाटतंय की अनेक प्रकारच्या निवडणुका असतात, ग्रामपंचायत ते लोकसभा. ग्रामपंचायतमध्ये कामाची व्याप्ती जर बघितली तर सहसा जे धोरणं जी ठरलेली असतात त्याचं इम्प्लिमेंटेशनवरती खूप जोर असतो ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये. आणि ग्रामपंचायतच्या निवडणुका ह्या एकामेकाच्या म्हणजे छोट्या छोट्या कारणासाठी लोक तिथं व्यक्ती केंद्रित निवडणूक असते, तिथं संपर्क आणि संबंध याच्यावरती ही ती निवडणूक असते. तशीच नगरपालिकेची निवडणूक असते किंवा पंचायत समिती, जिल्हा परिषदमध्ये. त्याच्यामध्ये काम करण्याची जर व्याप्ती बघितली, आज मी जे अनुभवलेलं आहे, गेल्या 5 वर्षापूर्वी मी बाहेर देशात जेव्हा शिकायला होतो त्या ठिकाणचं एक बघितलेलं चित्र आणि आपल्याकडचं एक पाहिलेलं चित्र, असं वाटतं की या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस आपण जातो, खऱ्या अर्थाने देशातले जे धोरण आहेत, आपल्याला जे एक्सपोजर मिळालेलं आहे त्याचा फायदा या ठिकाणी होऊ शकतो. कारण की ग्रामपंचायत किंवा नगरपालिका किंवा विधानसभेमध्ये जर आपण एखादा प्रश्न मांडायला गेलो किंवा एखादं धोरण ठरवायचं असेल तर त्याला बऱ्याचशा या ठिकाणी मर्यादा आहेत. आपल्या ज्ञानाचा, आपल्या क्षमतेचा, आपल्या बुद्धीचा कुठंतरी समाजासाठी चांगल्या पद्धतीनं वापर व्हावा, तो समाजाला उपयोगी ठरावा, या अर्थाने खऱ्या अर्थाने आपली तळमळ म्हणून ठीक आहे. समाजकार्याची आपली आपण ओळखही सांगितली, समाजकारण, सहकार क्षेत्र, शेतीविषयक आवड, आपलं शिक्षण परदेशात झालेलं आहे, त्याचा अनुभवाचा नक्की फायदा मिळेल. पण लोकांच्या दृष्टीनं आपल्याला राजकीय अनुभव काय असा प्रश्न येईल, तर त्याला आपलं काय थेट उत्तर असेल? आणि याला जोडून माझं म्हणणं असं आहे की या ठिकाणी आपले प्रतिस्पर्धी म्हणून जे दोन उमेदवार आहेत त्या दोघांनाही संसदेचा असेल किंवा विधानसभेचा असेल किंवा स्थानिक पंचायत समितीचा वगैरे ह्याचा अनुभव आहे, अनेक वर्षाचा अनुभव आहे. या जोडीला हा जर तिसरा तगडा बाण, चांगला तरुण चेहरा आहे आपला, परंतु तो कसा सामोरं जाणार आहे, या प्रश्नाला उत्तर कसं देणार? मला असं वाटतं की मी मान्य करेल की आज मला कुठलाही राजकीय अनुभव नाही, म्हणजे थेट लोकप्रतिनिधी कधी नव्हतो, त्याच्यामुळे कुठला अनुभव नाही. पण या समाजामध्ये वावरत असताना एकंदर लोकांचे प्रश्न माहिती आहेत, लोकांच्या अडचणी काय आहेत, ह्या सर्व गोष्टी माहिती आहेत. आणि कुठंतरी सुरुवात करावी लागते. ज्यावेळेस महाराजांनी, मला असं वाटतं की 16 वर्षी संकल्प केला की हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं, जर ते म्हटले असते की नाही आपण अजून एकही लढाई केली नाही किंवा एकही किल्ला कधी जिंकला नाही, मग खरंच लढाईमध्ये उतरायचं का नाही, मग वाट बघत थांबायचं का? आज साधी गोष्ट आहे, घरी जर लहान मुलगा असेल आणि एखादा वयस्कर माणूस असेल, लहान मुलाला जर हातात मोबाईल दिला तर तो 5 मिनिटात तो शिकून घेतो आणि चांगल्या पद्धतीने त्याला वापर पण करता येतो आणि शिकू शकतो. तेच जर एखाद्या वयस्कर माणसाच्या हातात जर मोबाईल दिला तर त्याला शिकण्यासाठी कमीत कमी 2 ते 3 दिवस ते हाताळण्यासाठी जातात. आज मला असं वाटतं की वय वाढलंय म्हणून माणसाची गुणवत्ता वाढत नसते, तर त्याला जो मिळणारा एक एक्सपोजर असतो किंवा त्याचं जे ज्ञान असतं ह्याच्यातूनच माणसाची खऱ्या अर्थाने गुणवत्ता ठरू शकते. एखाद्या आज अनेक लोकप्रतिनिधींनी आपण पाहतो की आपल्या राज्यामध्ये असतील किंवा देशामध्ये ज्यांनी 5-5 वर्ष अनेक संसद भवनमध्ये निवडून आलेले आहेत. खूप पूर्वीच्या काळी असायचं की एखाद्या पक्षाचा जर ठराविक सिम्बॉल मिळाला तर त्या पक्षाच्या नावावरतीच तो व्यक्ती यायचा, परत तो मतदारसंघात कधी दिसत पण नव्हता. फक्त कधी पक्षाचा सिम्बॉल असेल, कधी कुणाचं वयस्कर माणूस असेल, पण कार्य मात्र कधी त्या ठिकाणी दिसून येत नाही. मला असं वाटतं की एक तरुण आहे, इच्छाशक्ती आहे, कल्पकता आहे, या दृष्टीने मी आज लोकांकडे या ठिकाणी. ठीक आहे, तुम्ही तुमचा एक मोठेपणा दाखवला. तुम्ही दुसरे जे दोन्ही उमेदवार आहेत त्यांच्यावर थेट टीका केलेली नाही, परंतु ज्यांच्याकडे अनुभव आहे त्यांनी मराठवाड्याचा किंवा उस्मानाबादचा काय विकास केलाय हे लोकही जाणून आहेत. कदाचित हे तुम्ही प्रचारात नाही सांगितलं तरी लोक त्या अपेक्षेने बघत होते, म्हणून हे उत्तरही त्यांना पुरेसं आहे असं मला वाटतं. तर लोकांनी उस्मानाबादमध्ये आपल्याला काय प्रश्न समजलेत असं जर कोणी तुम्हाला विचारलं तर उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातले काही 5 महत्त्वाचे प्रश्न आपल्याला थोडक्यात सांगता येतील का, की ज्या प्रश्नावर तुम्ही निवडून आल्यानंतर हमखास काम करताल प्रभावीपणे? उस्मानाबाद जिल्ह्यातला सर्वात, या लोकसभा मतदारसंघातला सर्वात मोठा प्रश्न जो आहे तो पाण्याचा आहे. आज देखील पिण्यासाठी असेल, शेतीसाठी असेल किंवा जनावरांसाठी असेल किंवा व्यवसायासाठी या ठिकाणी पाणी उपलब्ध होत नाही. आणि ज्या अर्थी पाणी उपलब्ध होत नाही त्या अर्थी त्याचा विकास त्या ठिकाणी थांबलेला असतो. दुसरा प्रश्न जर महत्त्वाने जर प्रामुख्याने या ठिकाणी पाहिला तर इथं अनेक तरुण सुशिक्षित आहेत पण त्यांच्या हाताला काम नाही, कारण की या ठिकाणी कुठलेही मोठे प्रकल्प, व्यवसाय या ठिकाणी उभारलेले नाहीत. त्याच्यामुळे हा तरुण जो आहे हा एकतरी शिक्षणासाठी किंवा रोजगारासाठी आज तो गाव सोडण्याच्या मानसिकतेमध्ये झालेला आहे.
तिसरा जर पहिला प्रश्न या ठिकाणी जर आपण पाहिला तर या ठिकाणी प्रस्थापित राज्यकर्त्यांनी कुठलंही विकासाचं धोरण मांडलेलं नाही आणि त्याच्यामुळे MIDC सारखे जर प्रकल्प आपण पाहिले की MIDC मध्ये आज उद्योगधंदे या ठिकाणी येत नाहीत, त्याच्यावरती कुठलंही ठोस कार्य होत नाही आणि दुर्भाग्याने या जिल्ह्यामधले जे काही पीक पाणी आहे, आज सोयाबीन जर आलं तर सर्व लातूर जिल्ह्यामध्ये जातं. आजही जिल्ह्यातला जवळपास 10 ते 15 लाख टन ऊस हा जिल्ह्याच्या बाहेर जात आहे. आज तूर मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी येते पण तेही सोलापूर जिल्ह्यामध्ये जातं. इथलं कुठलंही पीक पाणी इथला तरुण या ठिकाणी थांबत नाही. भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावरती आहे. शासनाच्या विविध योजना या तळागाळापर्यंत पोहोचत नाही. दुष्काळी अनुदान घोषित झालं देखील असेल की बाबा दुष्काळी अनुदान शासनाने घोषित केलं, पण दुर्भाग्य आज दुष्काळहून जवळपास 8 महिने झाले किंवा दुष्काळ पडून, पण अजून देखील काही तालुक्यात भूम, परांडा, वाशीसारखे तालुक्यात जिथं की लोकांना अजून देखील अनुदान थेट तळागाळापर्यंत पोहोचलं नाही. त्याच्यामुळे शासनाच्या योजना या कागदांवरती आहे. आता गारपीटचाही प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणावर आहे. दुर्भाग्यानं आज असं परिस्थिती आहे की जशी विदर्भामध्ये आत्महत्याची संख्या वाढली आहे, तशाच पद्धतीनं आज उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये देखील या मागच्या आठवड्यामध्ये जवळपास 6 लोकांनी आत्महत्या केलेल्या आहे आणि ही आज खरोखरच चिंतेची बाब आहे की आज उस्मानाबादचा शेतकरी हा आत्महत्याच्या मार्गावरती चाललेला आहे आणि ह्याच्यावरती शासनाचं कुठलंही ध्येय, धोरण, योजना ह्याच्यावरती कुठलाही विचार होत नाही की ही आत्महत्या करण्याची वेळ का आज लोकांसमोर येत आहे. आणि खऱ्या अर्थाने लोकजण प्रतिस्पर्धी आज मला असं वाटतं की जे राजकारणी म्हणजे विरोधी असतील किंवा सत्ताधारी असतील, एकामेकावरती विरोध, टीका, प्रत्यारोप ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा लोकांच्या समस्या कशा पद्धतीने सोडू शकतो, त्याच्यावरती काय काम केलं पाहिजे ह्याच्यावरती आज देखील चर्चा होत नाही. फक्त एकामेकाला टीका होते पण कार्य कुठेही होत नाही. आपल्याकडं आपण बघतो की आपण रोहन देशमुखांनी प्रश्न जाणलेत, प्रश्न मांडलेत आणि प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न केलेत. काही आंदोलनही आपण या काळात उस्मानाबादमध्ये केली. लोकांचं म्हणणं असं आहे की हे सगळं तुमचं निवडणुकांवर डोळा ठेवून होतं, म्हणजे तुम्हाला खरी आत्मीयता आहे की नाही. आणि काही लोकांना असं वाटतं की हे सोलापूरचे सगळं लोकमंगलचं सगळं प्रभाव सोलापूर जिल्ह्यामध्ये, मग हे इकडे हे उपरे वाटतात काही लोकांना, जे थेट तुम्हाला जे तुमचे विरोधक आहेत प्रचार करणारे ते म्हणतात की तुम्ही सोलापूर जिल्ह्यात आपले प्रश्न मांडायला जाणार का. तर या सगळ्याला आपलं काय उत्तर आहे? मला असं वाटतं की निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मी कुठलंही काम या ठिकाणी उभा केलेलं नाही. आज लोकमंगल मल्टीस्टेटच्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 40 शाखा आहेत. तशाच पद्धतीनं आज संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये या लोकमंगल मल्टीस्टेटच्या 125 शाखा या ठिकाणी कार्य करत आहेत. मला जर वाटलं तर मग बेळगावमध्ये शाखा उघडली, ह्याचा अर्थ असं नाही की बेळगावमध्ये मला निवडणूक लढवायची आहे. आज जे काही आंदोलनं केले ते लोकांच्या समस्या जाणून घेऊन या ठिकाणी आंदोलन केले. आज तिथली DCC बँक बंद पडलेली आहे, तो प्रश्न आज लोकांच्या जीवाचा आहे, कारण की अनेक लोकांच्या आज ठेवी अडकलेल्या आहेत. राज्यकर्त्यांनी याचा गैरफायदा घेऊन तिथं भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात, ही DCC बंद पडली, केवळ लोकांचे पैसे त्या ठिकाणी परत मिळावेत, ही DCC चांगल्या पद्धतीने चालावी या उद्देशाने त्या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. त्याच्यामागचा कुठलाही राजकीय उद्देश किंवा स्वार्थ या ठिकाणी नव्हता. आज लोकमंगल जे काही काम करतं, आज समजा बीबी दारफळ सारख्या ठिकाणी 10 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी जलसंधारणाचं काम उभा करण्यात आलं, पण त्या ठिकाणी आज सगळं जर मतदारसंघ पाहिला तर विधानसभेपासून लोकसभेपर्यंत हा संपूर्ण लोकसभा म्हणजे मतदारसंघ हा राखीव आहे, तिथं उभारू शकत नाही. पण एक तळमळ आहे की तिथल्या गावातला पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल किंवा शेतीचा प्रश्न. उस्मानाबादचा शहराचा जो पाण्याचा प्रश्न गेले अनेक वर्ष होता, उजनीचं थेट पाणी उस्मानाबादला मिळावं, तुम्हाला वाटतंय का त्या आता जे उभारलेले आहेत आपल्या समोर सत्तारूढ विद्यमान जे आहेत, तर त्यांचं म्हणणं आहे माझ्यामुळे हा पाण्याचा प्रश्न सुटला. तुम्हाला वाटतं की हा प्रश्न सुटलाय परंतु याला उशीर झालाय किंवा असं? नाही, अजूनही प्रश्न सुटलेलाच नाही. आजही सांगितलं जातं की आम्ही 21 TMC पाणी आणू, पण दिशाभूल केली जाते. अजूनही लोकांना त्या ठिकाणी पाणी पोचलेलं नाही आणि अनेक वर्ष या ठिकाणी इलेक्शन झाले. अनेक इलेक्शनमध्ये फक्त आश्वासने दिली जातात की आम्ही पाणी आणू, पाण्याचा प्रश्न मिटवू, 21 TMC पाणी या ठिकाणी तुम्हा लोकांपर्यंत पोचवू, आणि लोकांनी पण आजपर्यंत विश्वास ठेवला की बाबा आज नाही तर उद्या पाणी येईल. पण आज लोकांनी भोगलंय की एवढे वर्ष यांनी आश्वासने दिली आहेत पण अजून देखील या ठिकाणी पाणी पोचलेलं नाही. त्याच्यामुळे लोक निश्चितच यावेळेस त्याचा विचार करतील. मगाशी आपण जो प्रश्न विचारला होता की मी सोलापूरचा आहे म्हणून लोक स्वीकारतील का नाही, मला असं वाटतं की मूळ गाव तसं पाहिलं तर बापूंचं हे पवनेर उस्मानाबादपासून 8 किलोमीटरवरती हे गाव आहे. मूळ गाव तिथलं होतं. बापू काही कारणानिमित्त, व्यवसायानिमित्त, रोजीरोटीनिमित्त
सोलापूर जिल्ह्यामध्ये आले आणि त्यांनी या ठिकाणी काम उभा केलं. लोकांनी त्यांना 2दा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देखील दिलं आणि लोकांची आपल्यावरती जे काही उपकार केले त्याची उतराई करण्यासाठी बापूंनी चांगलं म्हणजे जन्मभूमी आणि तुमचं खरं उस्मानाबादच मूळ आहे आणि कर्मस्थान म्हणजे कार्याने तुम्ही सोलापूर जिल्ह्यात, हा तुम्हाला संदेश उस्मानाबादकरांपर्यंत पोहोचवावा लागतो. मग मधला गॅप जास्त गेला असं वाटतंय का? सोलापूरचे लोक म्हणतात उस्मानाचं आहे, उस्मानाची लोक म्हणतात हे सोलापूरचं. नक्की कुठले आहेत? मलाही अजून कळालं नाही. मला असं वाटतं की मी दोन्ही जिल्ह्यांचा आहे. अरे वा, म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात असं वेगवेगळं मानत नाही. आपल्याला आता एक संधी, आपण महाराष्ट्राचे आहोत, आपण भारत देशाचे आहोत. हा, म्हणजे व्यापकता आहे विचारामध्ये. तरुण उमेदवारामध्ये अशा विचारांची व्यापकता असेल तर महाराष्ट्रात म्हणा किंवा ज्या राज्यांमध्ये जे संघर्ष आहेत ते थांबतील. भाषेवादावरनं असतील, प्रांतवादावरनं असतील किंवा अन्य प्रश्नामुळे व्यापकता विचारामध्ये आले पाहिजे. या व्यापकतेतनं आपले जे तरुण उमेदवार आहेत रोहन यांच्याकडे उस्मानाबादची प्रगती व्हावी. आपल्या 5 वर्षाच्या कार्यकाळात जर समजा निवडून आल्यानंतर 5 वर्षाचा किमान काळ आपल्याला मिळतो, त्या काळामध्ये त्यांनी काही उस्मानाबादसाठी योजना केलेली आहे का विकासाची, ती आपण जाणून घेऊ. अगदी थोडक्यात आपण याच्याविषयी सांगा. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आज अशी परिस्थिती आहे की शिक्षण असेल, आरोग्य असेल, रस्ते असतील, पाणी असेल, वीज असेल, या मूलभूत सुविधांवरती आज देखील संघर्ष चालू आहे. एखादा व्यक्ती जर उस्मानाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जर गेला तर तिथं तज्ज्ञ डॉक्टर नाहीत, तिथं मशिनरी नाही. दुर्भाग्यानं त्या पेशंटला कुणाचा हात पाय तुटला, कुणाला काय झालं तर डॉक्टर सांगतात की बाबा आज तुम्ही जावा सोलापूरला ॲडमिट व्हा. सोलापूरमध्ये जर वाटेमध्ये येईपर्यंत कुणाला जर काही झालं तर हे काही कामाचं नाही. आणि ह्याच उद्देशाने आज तिथले आरोग्याचे हॉस्पिटल फॅसिलिटी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं उपलब्ध होणं गरजेचं आहे. आज देखील उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये अनेक कोर्सेस आणि डिग्री कोर्सेसची आवश्यकता आहे. आजपर्यंत पारंपरिक पद्धतीनं BEd MAd ह्या कोर्सेसचे कॉलेजेस ओपन झालेले आहेत. पण दुर्भाग्य असं की तिथं 100 शिक्षक गरजेचे, तिथं 1000 शिक्षक तयार व्हायला लागले. त्याच्यामुळे प्रत्येकाला आज त्या ठिकाणी नोकरी मिळणार नाही. वेगवेगळे व्यवसायभिमुख जे शिक्षण कोर्सेस आहेत अशा पद्धतीचे कोर्सेस त्या ठिकाणी येणं गरजेचं आहे आणि त्याची मांडणी कुठंतरी लोकसभेमध्ये होणं गरजेचं आहे. आज तिथला रेल्वेचा प्रश्न खूप मोठा आहे. आज जी सोलापूर जळगाव रेल्वे आहे, उस्मानाबादचं चांगलं पॉईंट आहे की बाबा दक्षिण भारत आणि उत्तर भारत, पश्चिम भारत आणि ईस्ट आणि वेस्ट हे दोन्ही आपलं जर चारही पॉईंटचं जर सेंटर पाहिलं तर उस्मानाबाद आहे. आणि ह्याचं कनेक्टिव्हिटी जर आपण पाहिली तर हे जोडणारं इथंही कुठल्याही रेल्वेचं प्रकल्प या ठिकाणी उभा झाला नाही. विलासराव साहेब असताना त्यांनी मुंबई लातूर इथपर्यंतच केलेलं आहे. पण त्या ठिकाणचं जे नेतृत्व आहे आज अनेक वर्ष तिथं नेतृत्व करतात, त्यांनी रेल्वेचा प्रश्न अजून देखील मांडलेला नाही. आणि खऱ्या अर्थाने जर उस्मानाबादची रेल्वे कनेक्टिव्हिटी जर चारही दिशेने दक्षिण, उत्तर, पश्चिम जर झाली तर खऱ्या अर्थाने तिथल्या विकासाला कुठंतरी चालना मिळणार आहे. 4 उद्योगधंदे त्या ठिकाणी येणार आहे. कारण की कुठलाही व्यवसाय त्या ठिकाणी यायचा झाला तर त्याला कुठंतरी पहिलं इन्फ्रास्ट्रक्चर असणं गरजेचं आहे. तरच कच्चा माल, पक्का माल हे जर ट्रान्सपोर्टेशनसाठी वायबल होणार आहे, इंडस्ट्रीसाठी येण्यासाठी आणि त्या भागाला एक विकासाची नवीन दिशा मिळणार आहे. आज खऱ्या अर्थाने उस्मानाबाद जिल्ह्यातलं पोटेन्शियल एवढं आहे की बाबा त्या ठिकाणी विकास चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतो. आज सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. सोयाबीनवरती प्रक्रिया, ऑइल मिल्स वगैरे स्थापन होऊ शकतात. चांगले व्यापारी, उद्योजक त्यांना पोषक वातावरण जर करून दिलं, त्यांना अपेक्षितच एक असतं की बाबा आम्हाला या ठिकाणी वीज आणि लाईट या 2 गोष्टी मिळाव्या. या 2 गोष्टी जर मिळाल्या तर अनेक प्रकारचे प्रक्रिया उद्योग, आज कापसाची मोठ्या प्रमाणावरती उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये लागण होती, त्याच्यावरती जिनिंग मिल असेल, सूतगिरणी असतील, ह्याच्यासारखे प्रकल्प त्या ठिकाणी येऊ शकतात. पण त्या दृष्टीने पोषक वातावरण पहिलं तयार करणं गरजेचं असतं, मग त्या ठिकाणी प्रकल्प होऊ शकतात. आपण पाहतोय रोहनजी अत्यंत तयारीने या निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत. आपल्या प्रत्येक प्रश्नाचं ते उत्तर देत आहेत. चांगली गोष्ट आहे. फक्त त्यांनी जी आज आपल्याला वचनं दिलीत किंवा आपल्याला जी माहिती दिली आणि योजना सांगितलेल्या आहेत त्या योजनांची पूर्तता होती की नाही आणि या दृष्टीने त्यांचं काय नियोजन आहे आपण तेही बघतोय, तेही ऐकू आपण पुढच्या काळात. पण आपण आता थोडंसं राजकीय स्वरूपाकडे, राजकीय पक्षांच्या किंवा राजकीय काही योजना आहेत का त्या दृष्टीने आपण काही प्रश्नावली घेऊया. लोकांच्या मनातल्याही या शंका आहेत. आपला पक्ष, आपण जे पूर्वीपासून कार्य करतात ते भारतीय जनता पार्टी, शिवसेना युती, हा मतदारसंघ जो आहे याच्यावरती शिवसेना जागा लढवते. भाजपा शिवसेना युतीत ही शिवसेनेकडे जागा जाते आणि काँग्रेस युतीमध्ये ती राष्ट्रवादीकडे माझ्या माहितीप्रमाणे. तर आपण या जागेवरती शिवसेनेची कडे असताना सुद्धा भाजपचे असून दावा का केला? मला असं वाटतं की आज जे शिवसेनेचे उमेदवार जे शिवसेनेच्या पक्षाने घोषित केलेले आहेत ते मागच्या 6000 मतांनी पराभव झालेले आहे आणि मागच्या 5 वर्षामध्ये कुठलंही ठोस कार्य, लोकांच्या अडीअडचणीसाठी कुठलाही संपर्क
ह्याच्यासाठी कुठलंही योग्य केलं नाही. आज लोक सक्षम पर्यायाकडे विचारतायत, पाहतात. आज दोन्ही उमेदवारांबद्दल लोकांची मोठ्या प्रमाणावरती नाराजगी आहे. लोक नाविलाजाने कुणाला तर मतदान करतात, कारण की आज पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध होत नाही. या कारणासाठी मला असं वाटतं की शिवसेनेने जे काही कार्य केलेलं आहे ते त्यांनी मांडावं, कारण की आज लोकांचे पैसे अडकलेत, त्याच्यासाठी कुठलाही विषय मांडला नाही. आज अनेक लोकांचे ऊस जात नाहीत, ह्याच्यावर देखील कुठलाही प्रश्न मांडला नाही. सामान्य लोकांच्या अडचणीसाठी जर विरोधी पक्ष सक्षमपणे त्या ठिकाणी काम करत नसेल तर लोक निश्चितच तो स्वीकारत नाहीत. आणि ह्या कारणासाठी मी मागणी केली होती भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वांकडून, आणि तसं त्या ठिकाणी मला सांगितलं पण नव्हतं की बाबा एक आपल्याला 4 वर्षापूर्वी की आपल्याला निवडणूक या ठिकाणी लढवायची आहे, आणि ऐन वेळेस काय झालं माहीत नाही, कुठं माशी शिंकली असेल कळत नाही. पण ठीक आहे, असेल. आज अनेक लोक या ठिकाणी जोडलेले आहेत, अनेक लोकांना आपल्याकडून अपेक्षा आहेत, आणि या कारणासाठी परत उभा आहे. मग तुम्हाला असं वाटतं भाजप आणि शिवसेनेला मानणारे तुमच्या बरोबर काम केलेले कार्यकर्ते या निवडणुकीच्या काळात तुमच्या बरोबर राहतील? निश्चितच 100% राहतील, कारण की आज लोकांना कार्यकर्ता जरी असेल, कार्यकर्त्याला जनसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कुणीतरी एक वरिष्ठ त्या ठिकाणी त्याला हातभार देणं गरजेचं असतो. कार्यकर्ता जनतेपुढे जातो, मतं जरी मागायला लागला, 2 गोष्टी असतात. एखादा नेता जर चांगला असेल आणि कार्यकर्ता खराब असेल तर जनता स्वीकारत नसते. एखादा नेता खराब असेल आणि कार्यकर्ता चांगला असेल तरी देखील जनता स्वीकारत. दोघांची ज्यावेळेस जोड चांगल्या पद्धतीने होऊ शकतं, कार्यकर्ता पण चांगला असला आणि नेता पण चांगला असला तर निश्चितच जनता त्यावरती विश्वास ठेवते आणि जनता त्याच्या पाठीशी जाते. आणि आज कार्यकर्त्यांची फळी त्या ठिकाणी निश्चितच भाजप असेल, शिवसेनेने असेल आणि विरोधी पक्षातही मंडळी या ठिकाणी मला सहकार्य करतात बऱ्यापैकी. नाही, मला असं वाटतंय की आता मर्यादा संपली. तुम्ही बंडाचा झेंडा फडकवलेला आहे, उमेदवारी दाखल केली. आता उमेदवारी दाखल केल्यानंतर आपल्यावर पक्षाकडून कारवाई होऊ शकते. आपलं राजकीय करिअर आत्ताच सुरुवात होती, त्याच वेळेला पक्षाकडून मला वाटतं पक्षात आपण युवा गटाचं नेतृत्वही केलेलं आहे. आपले वडील खासदार होते भारतीय जनता पक्षाचे. या दोघांना वजाबाकीला आता सामोरं जावं लागणार आहे, भारतीय जनता पक्षाच्या कारवाईला सामोरं जावं. तर या कारवाईला आपण कसं सामोरे जाणार? मला असं वाटतं की पक्ष ठरवेल माझ्यावरती काय कारवाई करायचं. पण हे बंड आहे हे तरी मानता आपण? मी बंड म्हणणार नाही. मी अजून देखील पक्षाच्या विचारधारेशीच आहे. मला जर वाटलं असतं की पक्ष सोडून कुठल्या तरी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला असता, पण पक्षाच्या विचारधारेसोबतच आज आहे. फक्त रस्ता उद्देश एकच आहे, फक्त वाहन वेगळं. कुठे कोणी एसटीने जातं, कोणी रेल्वेने जातं. माझं वाहन वेगळं आहे पण उद्देश एकच आहे. पण तुम्ही वाहन वेगळं असलं तरी टोपी मात्र तुमच्या मित्र पक्षाचीच पळवली आहे. आज तुमचे कार्यकर्ते किंवा तुमच्या टोप्या बघितल्यानंतर त्या गांधी टोपी नव्हत्या, त्या भगव्या टोप्या होत्या. मला असं वाटतंय की विचार एकच आहे, उद्देश एकच आहे. मतप्रवाह वेगळे असू शकतात, त्याच्यासाठी लोक ठरवतील काय करायचं. लोकांचं असंही म्हणणं आहे की तुमची ही उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान नेतृत्वाला पूरक अशी आहे. तर असं काही खरंच राजकीय समीकरण असं काही घडलंय का पडद्यामागं की तुमच्या या नेतृत्वामुळं किंवा या बंडामुळं शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराला फटका बसेल आणि त्याचा फायदा राष्ट्रवादीच्या किंवा विद्यमान उमेदवाराला मिळेल, असं काही आहे का? मला असं वाटतं की आपण जर इतिहास पाहिला, 7 महिन्यापूर्वी आपनी घोषित केलं होतं की आम्ही इलेक्शन लढवणार. ज्यावेळेस आपनी घोषित केलं, लोकांना असं वाटलं की आप काही येऊ शकत नसतं. कोण म्हटलं काँग्रेसची मतं खाईल, कोण म्हटलं भाजपची मतं खातील. पण त्या ठिकाणी लोकांनी स्वीकारलं. 15 वर्ष असणारी शीला दीक्षित याला लोकांनी पाडलं. पण लोक ठरवतील पर्याय. ज्यावेळेस लोकांना पर्याय उपलब्ध होतो त्या ठिकाणी निश्चितपणे लोक स्वीकारतात. आज राजू शेट्टीसारखं नेतृत्व असेल, मंडलिकांसारखं नेतृत्व असेल, आज पर्यायी नेतृत्व ज्यावेळेस उभारतं आणि सक्षम पद्धतीनं त्या ठिकाणी उभारल्यानंतर लोक त्याला स्वीकारतात असं माझं मत आहे. आणि राहिला विषय राष्ट्रवादीला हे राहील. आजपर्यंत मला असं वाटतं की वडिलांनी बापूंनी जे इलेक्शन लढलेलं, एकीकडे मुख्यमंत्रीच्या पत्नींच्या विरोधात लढलेलं आहे, त्यावेळेस लोकांनी चांगल्या मताने स्वीकारलं. लोक म्हटले की बाबा आज पूर्ण मुख्यमंत्री आहे, मंत्रिमंडळ त्या ठिकाणी पूर्ण प्रचाराला होतं. पण सामान्य काही वेळेला तुम्हाला काही आपल्या बाजूने म्हणजे काँग्रेसच्या विरोधात राष्ट्रवादीने मदत केली होती अशी चर्चा येतात. असं सगळ्यांनीच मदत केली असेल. लोकांनी आशीर्वाद सगळ्यांचाच निश्चितच या एक मताचा बेरजेचंच राजकारण नेहमी करावं असं. म्हणजे सोलापूरच्या वेळेला राष्ट्रवादीची तुम्हाला त्या वेळेला मदत झालेली होती?
मला माहित नाही कुणी केली का नाही, पण निश्चितच लोकमंगल हे बेरजेचेच राजकारण करत जाईल की बाबा चांगली माणसं, चांगला विचार प्रवाह या समाजामध्ये यावं, वाईटांचा म्हणजे पडद्यामागं पद्मसिंह पाटील आणि आपल्यामध्ये कोणतीही तडजोड झालेली नाही. तडजोड होण्याचंच कारण नाही, कारण की आज बापूंनी माढ्यामध्ये राष्ट्रवादीच्या विरोधात इलेक्शन, शरद पवार साहेबांच्या विरोधात इलेक्शन लढवलेलं आहे. शरद पवार साहेब नेहमी लोकसभेला बारामतीमध्ये एक सभा घेऊन त्या ठिकाणी जात होते. आज माढ्यामध्ये पवार साहेबांनी 40 सभा घेतले. याचं कारण काय आहे जर शोध घेतला तर निश्चितच पवार साहेबांना ही निवडणूक खूप जड गेली होती. आज लोकांनी 2.25 लाख मतं पवार साहेबांच्या विरोधात देणं म्हणजे तो एक विश्वासच आहे. आणि आजपर्यंत लोकमंगल विश्वासाला जपलं आहे आणि लोकांच्या विश्वासामुळे आज लोकमंगल या ठिकाणी उभारलेलं आहे. आणि लोकमंगल मला असं वाटतंय की कुणाच्या तुकड्यावरती जगणारं हे लोकमंगल समूह नाही, किंवा भगवंताच्या कृपेने आज लोकमंगल समूहाला भरपूर काही दिलेलं आहे. ठीक आहे, उस्मानाबादमध्ये तुमचा खरा संघर्ष शिवसेनेशी असेल की राष्ट्रवादीशी? मला असं वाटतं की हा संघर्ष कुणासाठी असेल किंवा कुणाच्या विरुद्ध असेल किंवा कुणाच्या सोबत असेल हा महत्त्वाचा नाही. हा संघर्ष उस्मानाबाद जिल्ह्याच्या विकासासाठी असणार आहे आणि तिथं मी जनतेच्या विकासासाठी उभारणार आहे. ठीक आहे, तुमचे विचार चांगले आहेत. तुम्ही राजकारणातले काही डावपेच आहेत, काही बोलायचे असतात, काही बोलायचे नसतात, तेही जाणून घेतलं. यातनं तुमचा धूर्तपणा मतदारांपर्यंत पोहोचलेला आहे. परंतु खरं असं आहे का की राष्ट्रवादीतल्याही काही लोकांचा आपल्याला आत्म सपोर्ट आहे? पद्मसिंह पाटलांचं बरंच वर्ष झालं, आता नवीन माणसाने यावं म्हणून काही लोक तुम्हाला खासगीत भेटतायत, हे खरं आहे का? राष्ट्रवादीचा असा विषय जर एकंदर संपूर्ण जिल्ह्याचा आणि किंवा इव्हन काँग्रेसची लोक असतील, एकंदर संपूर्ण जिल्ह्याचं आणि राज्याचं जर आपण पाहिलं, आज अशी परिस्थिती आहे की पवार साहेबांचे पुतणे हे अजितदादा म्हणून समजले जातात, अजितदादांचे पाहुणे म्हणून डॉक्टर पद्मसिंह पाटील समजले जातात. त्यांची सून आज जिल्हा परिषदची सदस्य आहे, मुलगा आमदार आहे, भाचे जिल्हा परिषदला तिकीट दिलं होतं, दुसरे भाचे आमदार आहेत, दुसरे गोरे साहेब जे आहेत ते त्यांचेच नातेवाईक आहेत. संपूर्ण राष्ट्रवादी ही नातेवाईकांच्या वरती लोकांमध्ये अशी चर्चा असते किंवा कार्यकर्ता जो राष्ट्रवादीचा आहे तो आज संपर्कात येत आहे, चांगल्या पद्धतीने जोडत आहेत. कारण की आजपर्यंत राष्ट्रवादीची उस्मानाबाद जिल्ह्यातली चाललेली आहे ही पाहुणे, रावळे आणि नातेवाईक यांनाच पुढे आणलं जातं, बाकीच्या कार्यकर्त्याचं खच्चीकरण केलं जातं. ह्या कारणासाठी आज राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी जुळत माझ्यासोबत भेटत आहेत. दुसरा राहिला काँग्रेसचा विषय. आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे प्रत्येक इलेक्शन, स्थानिक स्वराज्य इलेक्शनमध्ये हे एकामेकाच्या प्रतिस्पर्धी असतात, विरोधात असतात. आज म्हणायला गेलं तर वरतून दोस्ती आतून कुस्ती म्हणायला हरकत नाही. त्या कुस्तीत तुम्ही सहभागी झाला. आणि निश्चितच राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, सेना असेल, भाजप असेल, मनसे असेल, शेतकरी संघटना असेल, असे अनेक मतप्रवाह या ठिकाणी आज सोबत येत आहेत. कारण की लोकांना चांगलं राजकारण, विकासाचं राजकारण आज अपेक्षित आहे आणि ते लोकांना आज कुठेतरी पर्याय उपलब्ध झाला. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ज्यावेळेस एखादा माणूस कुठल्या झाडाखाली उभारला, जर त्याला आंब्याचं झाड दिसलं आणि बाभळीचं झाड दिसलं तर बाभळीच्या झाडाखाली तो कधी जाणार नाही. आंब्याचं झाड दिसलं तर निश्चितच तो विचार करतो आणि त्या ठिकाणी. निश्चितच उस्मानाबादकरांना चांगल्या आंब्याच्या झाडाखाली जायला आवडेल, आंब्याची फळं चाखायला मिळावीत अशी आमची अपेक्षा आहे. कारण आम्ही बघतो, लहानपणापासून ऐकतो, उस्मानाबाद दुर्लक्षित भाग, तिथल्या समस्या अनेक, म्हणजे अगदी असं काहीतरी उन्हाने तापलेलं गाव जिथं काही सुखसोयी नाहीत, सुविधा नाहीत, असं एकंदरीत महाराष्ट्रात या उस्मानाबाद किंवा मराठवाड्याबद्दल चित्र आहे. हे चित्र पलटलं पाहिजे. शेजारचा जिल्हा चांगला आणि त्याच्याच बाजूचा एक अगदी 50 किलोमीटरवरती सारं दुर्भिक्ष असं दिसतंय. उस्मानाबादमध्ये तुळजापूर हे तीर्थक्षेत्र आहे. अख्ख्या देशभरातनं लोक तिथे येतात, पण हे तीर्थक्षेत्र मागं पडलेलं आहे. इतर तीर्थक्षेत्र शासनाचा निधी घेऊन फार पुढे गेली, लोकांच्या सोयी केल्यात. आपण तुळजापूरसाठी काय करणार आहे ते अगदी थोडक्यात सांगा. मला असं वाटतं की तुळजापूरचा जर विकास करायचा असेल तर त्याला शासन स्तरावरती लोकसभेमध्ये निधी उपलब्ध करण्यासाठी संघर्ष केला पाहिजे, निधी आणला पाहिजे. आज तुळजापूरचं भाग्य एवढं मोठं आहे की आज महाराष्ट्रात कुणाचं जरी लग्न झालं तर पहिलं तो पाय डोकं टेकवायला त्या ठिकाणी तुळजापूर देवीचं दर्शन घ्यायला येतो. आणि सुदैवाने उस्मानाबाद जिल्ह्याची भौगोलिक जर परिस्थिती पाहिली तर नळदुर्गसारखा एक किल्ला आहे जिथं की धबधब्याचं चांगलं हे आहे. आज वाशी भूम असेल, या ठिकाणी चांगली डोंगरं आहेत. जसं की आज महाबळेश्वरसारखं पॉईंट एखादं डेव्हलप होऊ शकतं जर इथं टुरिझम आणि तुळजापूरचं तीर्थक्षेत्र हे दोन्ही जर म्हणजे दोघांचा जर मिलाप घातला आणि चांगल्या पद्धतीने जर टुरिझम सेक्टर या ठिकाणी डेव्हलप केलं. आणि लोकांची नेमकी अडचण या ठिकाणी अशी आहे की पश्चिम महाराष्ट्र किंवा कर्नाटकमधला एखादा जर माणूस आला तुळजापूरचं दर्शन घ्यायला तर
तो सोलापूरला मुक्काम करतो, सोलापूरला तो राहतो, तिचा खर्च जेवणाचं सगळं सोलापूरमध्ये होतो आणि फक्त दर्शनासाठी तो तुळजापूरला जातो. जर एखादा उत्तर महाराष्ट्रातून जर व्यक्ती आला, कोण लातूरला राहत असेल, कोण नगरला राहत असेल आणि फक्त 1-2 तास तुळजापूरला ट्रॅव्हलिंगसाठी लागतात, ट्रॅव्हलिंग करून परत जातो, पण त्याचं आर्थिक चलन या ठिकाणी तुळजापूरमध्ये तीर्थक्षेत्रामध्ये फिरत नाही. आणि त्याच्यासाठी तुळजापूर या भागामध्ये छोट्या छोट्या गोष्टीपासून डेव्हलपमेंट होणे गरजेचं आहे. त्या ठिकाणी हॉटेल्स असतील, लॉजिंगची व्यवस्था असेल, त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था असेल, स्वच्छता असेल. आज नगरपालिका खूप अस्वच्छ आहे, त्या ठिकाणी लोकांना वाटत नाही की आम्ही ह्या ठिकाणी येऊन राहावं. आणि जर लोक चालली नाहीत, राहिली नाही तर तो पैसा त्या ठिकाणी येणार नाही, आर्थिक चलन त्या ठिकाणी फिरणार नाही. आज नळदुर्गसारखा किल्ला आहे, त्याला चांगलं जपणं. आज अंदमान निकोबार सारख्या भागामध्ये हजारो लोक रोज त्या ठिकाणी जातात. त्या ठिकाणी साऊंड सिस्टम, म्युझिक सिस्टमचे लाईट शो होतात, वेगवेगळे व्हिडिओग्राफी त्या ठिकाणी दाखवले जातात. तीर्थक्षेत्र कशा पद्धतीनं डेव्हलप केलं पाहिजे ह्याच्यावरती पण एक आराखडा करून त्या पद्धतीनं त्याच्यासाठी निधी आणून त्याचा विकास करणं गरजेचं आहे. आणि मग उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये त्या ठिकाणी मुलं येतील, एक आठवडाभर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये राहतील आणि संपूर्ण जिल्ह्याचा एक स्वाद घेतील आणि मग ते जिल्ह्यातून बाहेर जातील. आता अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आपण येतोय, आणखी काही 2 मोजके प्रश्न आहेत, त्याला उत्तर द्या. की आताच्या राजकारणात येणारी जी तरुण पिढी आहे ती वारसा पद्धतीने राजकारण करणारी बहुतांश आहे. तर आपल्याकडे थोडंसं त्याच नजरेने बघितलं जातं. आपल्या वाडवडिलांचा राजकारणामध्ये आपण बघितलं, प्रवेश झाला, खासदार होते, आमदार होते. तर लोकमंगलचंही आपण कार्य उभं केलेलं आहे या माध्यमातून. तुम्हाला जे लोकांनी उस्मानाबादकरांनी मतदान करावं ते आपल्या वडिलांकडे बघून करावं का तुम्ही आता अर्धा तास ज्या योजना मांडल्या ह्या योजनांकडे बघून मतदान करावं असं तुम्हाला वाटतं? निश्चितच मला वाटतं की मी जे अर्धा तास बोललोय वडिलांची निश्चितच पुण्याही मला लाभणारच आहे. कारण की वडिलांनी जे काही कार्य केलं त्याचं निश्चितच एक पुण्य मिळणारं हे साहजिकच आहे, त्याच्यात कुठलाही. म्हणजे लोकांपुढे तिसरा पर्याय तुम्ही या निमित्ताने चांगला दिलाय. म्हणजे प्रस्थापित विरोधी लढणारे ते प्रस्थापितच आहेत. म्हणजे त्या दोघांचं ठरलेलं आहे इतके निवडणुका लढवायच्या. आता तुम्ही तिसरा पर्याय आणलाय. म्हणजे लोकांनी तुमच्या कार्याकडे, तुमच्या कार्याकडे बघून लोकांनी स्वीकारावं. निश्चितच लोकांनी कार्याकडे, गुणवत्तेकडे बघून लोकांनी मतदान करावं असं मला वाटतं. कुठल्या तरी म्हणजे साहजिक आहे की राजकारण आज घराणेशाही लोक बघतात. मला असं वाटतं की डॉक्टरांचा मुलगा डॉक्टर होत असतो, शेतकऱ्याचा मुलगा शेतकरी होत असतो, वकिलांचा मुलगा वकील होत असतो, राज्यकर्त्यांचा मुलगा जर राजकारणी झाला तर त्याच्यात काही गैर नाही. पण पहिल्या निवडणुकीमध्ये एखादंच असं होऊ शकतं की वडिलांच्या ह्याच्यामुळे कदाचित निवडून येऊ शकतो. पण दुसऱ्या ज्यावेळेस मतं मागायला जातात त्यावेळेस निश्चितच लोक 10 वेळेस विचार करतात की आम्ही जे मत दिलेलं होतं ते वाया गेलं का ते फायद्याचं ठरलं, हे लोक निश्चितच विचार करतात. आणि मला असं वाटतं की माझ्या वडिलांकडे न बघता माझ्या कार्याकडे बघून लोकांनी मला स्वीकारावं. देशामध्ये तरुणाईची लाट आहे. आपण बघतो नेटवरती असेल किंवा इतर इंटरनेटच्या माध्यमातून असेल, आपण बघतो तरुणांना यंदाच्या निवडणुकीत फार उत्साह आहे. म्हणजे कधी निवडणुका येतात आणि मी कधी मतदानात भाग घेतोय. इव्हन प्रचारामध्ये सुद्धा तरुणांची संख्या वाढलेली आहे. या तरुणाईचा आपल्याला फायदा मिळेल या दृष्टीने आपलं निश्चितच नियोजन असेल. देशामध्ये राहुल गांधी एक तरुण नेतृत्व म्हणून बघितलं जातं, तर मोदींकडं विकासाचं सिम्बॉल म्हणून बघितलं जातं. तुम्ही जर आता जवळपास अपक्ष म्हणूनच मतदारांकडे तिसरा पर्याय म्हणून जाताय, तर लोकांना आता अपेक्षा आहे तुम्ही निवडून आलात तर नक्की कोणाकडे जाताल? तरुणाई म्हणून राहुल गांधींना पाठिंबा देताल की विकास म्हणून मोदींकडे जातात? मला असं वाटतं की मोदी साहेबांनी जे गुजरातचा नकाशा बदललेला आहे, गुजरातमध्ये जे विकास कार्य उभा केलेलं आहे, आणि मी भाजप या पक्षाच्या विचारधारेशी बांधिलकी आहे आणि मला ते विचारधारा या ठिकाणी भाजपची पटते. त्याच्यासाठी मोदींनी जे गुजरातमध्ये केलेलं आहे ते निश्चितच मोदी साहेब देशामध्ये करणारच आहे. आणि आजपर्यंत काँग्रेस सरकारने जे काही केलेलं आहे, आज भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावरती आहे, आज गुन्हेगारी वाढत चाललेली आहे, लोकांकडे महागाई आहे आणि हे लोकांना पटत नाही. जरी तरुण नेतृत्व असलं तर देशाला कार्यक्षम नेतृत्व ते वाटत नाही. आणि मोदी साहेबांनी जे अवघ्या फक्त 10 वर्षामध्ये गुजरातचं चित्र बदलून दाखवलेलं आहे आणि अशा नेतृत्वाला आज निश्चितच मी पण त्यांच्याच नेतृत्वाला समर्थन देईल. म्हणजे तुमची भगवी टोपी आहे ती कायम राहणार? ती 100%, 101% पक्षाने कारवाई केली तरी राहणार? 101% राहणार. म्हणजे भाजपाशी तुम्ही नाळ तोडायला तुम्ही स्वतःहून काही तयार नाही? भाजपने तोडली तर तो भाग वेगळा, पण माझी नाळ तरी सुद्धा तुम्ही निवडून आल्यानंतर त्याच पारड्यात जाणार? निवडून जर आलं तर भाजपमध्ये जाणार. निश्चितच आपण बघितलं रोहन देशमुखांनी मन मोकळेपणाने आपल्या सर्व प्रश्नांना उत्तरं दिलेली आहेत.
निवडून येईल अशी त्यांना खात्री आहे. आपण या घडीला आपण त्यांना शुभेच्छा देऊयात, कारण आपल्याला उस्मानाबादचा विकास साधायचा आहे. उस्मानाबादचा विकास पूर्वीच्या लोकांनी केलेला नाही, म्हणून ही वेळ आलेली आहे आणि निवडणुकात विकासाचा मुद्दा यामुळेच पुढे आलेला आहे. आपण पुन्हा एकदा रोहन देशमुख यांना शुभेच्छा देऊन येथेच थांबूया. नमस्कार. नमस्कार.